क्योंकि आज टूर्नामेंट की बात करेंगे, फाइनल नाइट है। उपाध्यक्ष योगेश मणिवी सर देखिए, पद्मिनी समालोचक खान के आदेश जी। क्राउड देखिए एकदम से खचाखच है। लगभग मुझे लगता है कम से कम 6,500 से ज़्यादा दर्शक इस मैदान पर पहुंचे हैं। लेकिन हाँ, तो चलिए ये चाह रहा था हुआ देखिए, बात करेंगे यहाँ पर स्वर्गीय BS भूर स्मृति चषक वाकलन से आयोजित 2 दिवसीय टूर्नामेंट से 24-25 फरवरी। फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000। मालिका वर्षादी साइकिल्स, प्रवेश फीस फ्री नको ना, 12,000 प्रवेश फीस। तो चलिए 12,000 प्रवेश फीस रहेगा। 2 दिवसीय टूर्नामेंट डे मुकाबला है। 1,000 फर्स्ट प्राइज, सेकंड देखिए 50,000। हमारे गणेश जी भूरी से संपर्क करते रहिए। आज क्या केतन मात्रे टीम में नहीं जुड़े हैं? केतन मात्रा आज टीम में नहीं है। साउथ अफ्रीका, दुबई, कतार से महाराष्ट्र के हर कोने पर है। देखिए बढ़िया पहचान है। और ये चलिए शॉट कवर के ऊपर से खेला गया, हवा में गेंद यहां से, क्या चीज देखिए यहां से छूटता हुआ, और 2 रन देखिए यहां से आता हुआ। यहाँ पर दोनों टीम की बात करेंगे आज किस नाम से मैदान पर उतरे हैं। हंसी का 11 चेंज करके मोडोले बॉट टीम, और उसके साथ साथ है पूर्वी ओई 11 से जी स्पोर्ट वाकलैंड टीम देखिए यहां से। हंसी का 11 देखिए बात करेंगे चेंज होके मैं ओडली पॉट टीम देखिए यहां से। और शायद ये दोनों टीम के बीच में बात करेंगे तो ये मुकाबला क्वालिफाई के लिए सुपर 12 का ये मुकाबला है। और बहुत बढ़िया देखिए यहां से लिटकट है, फर्स्ट स्लिप पर देखिए फील्डर तैनात थे। यहां से कोई रन नहीं। यहाँ पर हम ऋषि भूर देखिए, इनकी बल्लेबाजी की बात करेंगे ना, ये ज़्यादा ताकत के ऊपर भरोसा नहीं रखते हैं। ये टाइमिंग और एलिवेशन के ऊपर बहुत कुछ भरोसा रखते हैं। अरे चलिए भाई, यही बात करेंगे, ऋषिपुर की यही खासियत है। और जाल बिछाया गया था खास करके उनके लिए। यहाँ से बहुत बढ़िया कैच यहाँ पर कल्पिस लेते हुए, रुपेश थे भाई, उनके भाई थे। चलिए भाई, कल्पेश लीजिए, रुपेश लीजिए, मुझे लगता है एक ही सैलून पे गए थे क्या? सेम कटिंग करके आए हैं। चलिए कमलेश को बहुत जल्दी पहचान जाते हैं, लेकिन सैम ये दोनों हमेशा बाउंड्री लाइन पर रहते हैं और ऑन साइड पर ज़्यादा देखिए दीवार खड़े रहते हैं। और कमलेश देखिए बात करेंगे ना, ये गेंदबाजी में आते हैं। टोटल की बात करेंगे देखिए, यहाँ पर शुरुआत है, इतना अच्छा तो नहीं कहा जाएगा लेकिन इतना बुरा अभी नहीं माना जाएगा। विकेट के तौर पर जीत भूर और अविनाश भूर देखिए बहुत जल्दी देखिए अविनाश मैदान पर उतरे बल्लेबाजी के लिए। अविनाश ये सब कब से करने लग गए भाई? क्योंकि ये रिवर्स स्विचेड ज्यादातर खेलते नहीं हैं, लेकिन बहुत जल्दी इस बार मौका बनाए। इतनी जल्दी नहीं खेलते हैं, लेकिन जीत ने ये आदत बना दिया है पूरी टीम को। आइए देखिए, यही बात की, ये सीधा खेलते हैं ज़्यादा और बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं। लेकिन इस बार देखिए भाई, अविनाश भूर का मैं वो इनिंग भूलूंगा नहीं जो आमदर ट्रॉफी में उन्होंने खेले थे सीडॉन के खिलाफ। देखिए भारत रत्न मात्री नागझरी पर 22 से 23 रनों की जरूरत थी, क्या फिनिश किए थे, वाटा फिनिश। और शायद मुझे लगता है अभी जो किरण मात्री के साथ साथ जो प्रदीप पाटिल खेला करते थे इनिंग से, शायद वो टीम में ना होने से गणेश थोड़ा वो जिम्मेदारी निभाए। लेकिन गणेश के साथ साथ उनके बंधु देखिए बात करेंगे उमेश भूर, और उन्होंने स्वर्गीय रतन बोर्ड ट्रॉफी में देखिए बहुत बढ़िया खिलाफ पल्ले के खिलाफ खेले थे। लेकिन से स्वर्गीय रतन बोर्ड ट्रॉफी में देखिए बात करेंगे, दोनों टीम देखिए आमने सामने हुए थे। वर्ल्ड कप देखिए बात कहा जाए तो यहाँ से महाराष्ट्र ने पूरे हिंदुस्तान का
और उस टूर्नामेंट में देखिए फाइनल तक पहुंचे थे जहां पर बाजी मारे थे वाकलिन टीम। और उसके बाद देखिए ओडोली टीम ने तुरंत देखिए 2 दिन बाद तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय। बोरदोली ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी उपसरपंच बिंदासदादा पाटील यांचं आगमन झालंय आणि त्याचबरोबर आमचे तळोजे मजकूरचे हरिभक्त पारायण बाराम महाराज यांचं देखील आगमन झालंय। त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावं आपण व्यासपीठावरती फटाक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे आणि मान्यवरांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तो चलिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे। 3 पर 1 विकेट गवाए हैं, लेकिन कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 रनों की बारिश है। तर व्यासपीठावरती बिंदासदादा पाटील खरे तर बोरदोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। निश्चित रूप से बहुत लंबे समय के बाद उप सरपंच साहब बिंदास पाटिल साहब देखिए टेक्नो P5 पर देखिए लीडरशिप भी करते हैं और उनके एक इशारा पर कंपनी हिल जाती है भाई। उप सरपंच देखिए माजी उप सरपंच बुरदुल और एक अच्छे आयोजक भी हैं। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर हम सिद्दीक करोले का आ जाए, बुरदुल का आ जाए, कहीं हमारे देखिए यहाँ पर स्थानिक नौजवान हैं जॉब के साथ साथ क्रिकेट में। और ये चलिए भाई यही तो बात छेड़े थे, बादल के गरजने से नहीं बादल के बरसने से। जीत भूर के बल्ले से निकलता हुआ 1K47 केलाय मैदानावर श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे वो 1 नंबर। ऋतिक पाटिल देखिए यहाँ से गेंदबाजी के लिए हमेशा देखिए यही साजिश रहता है, हर टीम कमलेश को समझबूझकर खेलते हैं, ऋतिक के ऊपर हमला करते हैं। मैं बहुत सारी देखिए अगर देखिए अभी अभी मैं बदलापुर से आया, उस टूर्नामेंट में भी वही किए घुरसाई टीम ने, कमलेश को यहाँ पर समझबूझकर बल्लेबाजी की है, ऋतिक के ऊपर हमला किए। ऋतिक पाटिल कहा जाए तो ये भी मामूली खिलाड़ी नहीं है भाई, अच्छे खिलाड़ी, लेकिन कमलेश बात कहा जाए तो लेफ्ट हैंड गेंदबाज, तभी तो कारण रहा 24 करोड़ में खरीदने का मिचेल स्टार्क को IPL में। राइट हैंड बैटर के लिए पसीना छुटा देते, कौन बदल कर गेंदबाजी करते हैं, जब गेंद अंदर बाहर होती है ना आसान नहीं रहता है। अरे चलिए हवा में गेंद फील्डर से गेंद के नीचे, कई दिन मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। अविनाश का यहाँ पर छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। तर मान्यवरांचं इथे शुभ सन्मान करत येईल। सिद्दीक करवलेचे आमचे रुपेश पाटील यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल। तसेच तकदीर पाटील या पण आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल। रुपेश पाटील ज्यांचा शुभ सन्मान होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लालचंद मडवी आणि रमेश मडवी यांच्या शुभहास्य शुभ सन्मान केले जाते। प्रेमाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन आम्ही रुपेश पाटील यांचा सन्मान करतोय। तकदीर पाटील या आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल स्पर्धेच्या वतीनं। तो चलिए बात करेंगे यहाँ पर नितिन दादा के लिए स्वागत है, आइए तशरीफ रखिए। तर तकदीर पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। अनेक सारे मान्यवर तुम्ही पाहतायत। तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व, नेहमीच दोस्ती दुनियेतला राजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते बोरदोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, डॅशिंग पर्सनॅलिटी बिंदास शेठ अर्जुन पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालं आणि आम्ही त्यांचं स्वागत करू। त्यांच्यासोबत सुनील पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम, मोस्ट वेलकम। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। योगेश मडवी सर बात करेंगे। बिंदास पाटिल साहब देखिए माजी सरपंच, नाम से नहीं काम से भी पहचाने जाते हैं और 2 बिंदास सेठ देखिए जुड़ चुके हैं, तूफान तो मचेगी फिर। और उसके साथ देखिए बात करेंगे सुनील सेठ पाटिल। और ये चलिए भाई बात करेंगे यहाँ से अच्छा खेल निकलता हुआ यहाँ से किरण मात्रे देखिए इस बार बल्लेबाजी में उतरे हैं। केतन आज टीम में नहीं है और निश्चित रूप से देखिए बहुत आगे केतन निकल चुके हैं। शायद मुझे लगता है यहाँ पर गांव का टीम भी उन्हें सपोर्ट कर रहे हैं।
तर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय जयेंद्रदादा पाटील नारिवली, त्याचबरोबर उमेद दादा यांचं देखील आगमन झालंय. मी स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करेल. तो चलिए कुछ समय पहले देखिए हम जिक्र कर रहे थे निश्चित रूप से तो चलिए बात करेंगे यहाँ से देखिए पहला यहाँ पर सुपर 12 का देखिए यहाँ से मैच देखने को मिला जिसमें देखिए गाँवदेवी देवीचा पड़ा टीम देखिए बाजी मारी और यहाँ पर सेकेंड सुपर 12 देखिए चलता हुआ और उसके साथ देखिए बात करेंगे सिरदिल देवरिंग देखिए बात करेंगे और गाँवदेवी घोट के बीच में इम्तियाज भाई सिख देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं. शाहिद भाई लीजिए, हुसैन चाचा लीजिए. सिरदिल से 11 देखिए बात करेंगे देवरिंग टीम. आइए दोनों टीम में देखिए कोई पैकर्स जितनी भी टीम, क्योंकि आईचेक कमेटी का हमेशा देखिए यही फरमाइश रहता है टीम के पैकर्स ओनर और कोई प्रमुख अतिथि आए होंगे तो आइए मंच पर तशरीफ रखिए, क्योंकि इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे ना बहुत बड़ा दिल है. तो चलिए नंबर की बात करेंगे. यहाँ से देखिए टोटल से 11 रनों पर देखिए यहाँ से WTC लाइव हम देख सकते हैं और उसके साथ साथ देखिए आई किबरा रिबन लाइव पर. नहीं, ये होना बहुत जरूरी है. जब काम ज्यादा है तो मिलजुल कर करिए. और गेंदबाज देखिए यहाँ से बहुत तैयार से WTC लाइव कहा जाए तो सबसे पहले बहुत पहले देखिए ये लाइव टेलीकास्ट से राहुल जी. अरे चलिए मौका दे दिया हवा में खेलने. यहाँ से अगर जीत का विकेट गिरा फिर तो काम हो गया भाई फिट. तर चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन इन्व्हाइट करू आपण. पहिला कॉल गावदेवी घोट संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जय हिंद देवरुंग संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तुमच्यासाठी हा पहिला कॉल असेल कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. त्यानंतर सुपर 6च्या लढती होतील. यंगस्टार वहाल विरुद्ध त्यांना फाईट करेल I11 कोण. सुपर 6 ची ती लढत होणार आहे. ही लढत चौथी होणार आहे. लक्ष द्या, यंगस्टार बाल संघ आपण मॅच बघत असाल तर वेळेवरती पोहोचा आणि I11 कोण संघ आपण देखील चौथ्या मॅच साठी उपस्थिती दाखवायची आहे. और ये चलिए बहुत बढ़िया गेंद दिखे, लाजवाब गेंद यहाँ से लेग बाय से देखिए यहाँ से रन आता हुआ. रन किसी भी टीम के लिए मायने रखता है. जीत बुरी देखिए बात करेंगे. जब जब मैदान पर रहते हैं जीत गेंदबाज का कर देते हैं काम फिट, लेकिन इस बार देखिए उनकी काम हो गई फिट. एक जरूरी था अच्छा इनिंग खेलने का, लेकिन क्या कमाल के गेंदबाजी देखिए यहाँ से देखने को मिलता हुआ. दिक्कत यही रहता है केतन माथुर जब टीम में नहीं रहते हैं ना, अगर जीतपुर का विकेट गिर गया फिर दिक्कत हो जाता है कौन सा बैटर. प्रफुल्ल जी देखिए यहाँ पर जैन तेवरन टीम देखिए बात करेंगे आज सिरदिल 11 के नाम से देखिए मैदान पर उतरेगा. देवरन टीम देखिए बड़े अच्छी टीम है. भिवंडी विभाग से देखिए एक तगड़ा मुकाबला होगा गावदेवी घोट के साथ, क्योंकि दोनों टीम के अंदर बात करेंगे ना गेंदबाजी बहुत लाइनअप स्ट्रांग है और बल्लेबाज भी 12-3 थोड़ा सा नाजुक स्थिति यहाँ से बनता हुआ. और ये चलिए स्क्वायर कट खेलना चाहते थे, दूर से यहाँ पर गेंद था. यहाँ से मनोज पवार सर देखिए इनकी तरफ से वाइट का इजाफा. मनोज पवार सर कहा जाए तो एक अच्छे क्रिकेटर भी हैं और उसके साथ साथ देखिए बात करेंगे जो अंपायरिंग की दुनिया के ऊपर कदम रखने के साथ साथ लाजवाब कामयाबी हासिल किए हैं.
उनके साथ देखिए बात करेंगे सुनील टांडेल सर। और पिछले 2 सालों में इन्होंने अपना कद को इतना अच्छा बढ़ाए हैं, ऑन डिमांड इन्हें मांग की जाती है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे फिरकी के जादूगर सचिन कडू सर। ये क्रिकेट के मैदान को सचिन कडू सर छोड़ नहीं सकते हैं, क्योंकि चाहे मैदान के अंदर हो चाहे मैदान के बाहर हो, लेकिन अच्छा उन्होंने एक डिसीजन लिया कि मैदान के बाहर बैठने से बेहतर है कहीं ना कहीं अंपायरिंग का दर्जा दिया जाए, और उन्होंने करके दिखाया। यहाँ पर रायगढ़ के साथ साथ है हम ठाणे डंबोली में भी देखते हैं अंपायरिंग करते हैं सचिन कडू सर, बहुत बढ़िया। देखिए इसलिए तो कहते ना एक अच्छा क्रिकेटर आगे जाकर अंपायर बन सकता है, कमेंटेटर बन सकता है। लेकिन यहाँ से देखिए थोड़ा सा जो वाकलैंड टीम के देखिए जो दर्शक खेमा थोड़ी सी नाखुश रहेंगे, उनके चाहने वाले देखिए बहुत रहते हैं। हवा में गेंद है और फील्डर्स गेंद के नीचे, हर टीम के देखिए चाहने वाले भी रहते हैं, हर टीम के देखिए हार दिखने वाले भी रहते हैं, तब तो जाकर व्यूवर 4000 5000 बढ़ जाता है भाई। गावचे दमदार व्यक्तिमत्व उद्योजक कमलाकर शेठ पाटील, त्यानंतर मनोहर शेठ पाटील आणि मच्छिंद्र पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। वेलकम, आपलं स्वागत। विनंती करेल आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं। आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मान्यवरांचा ताफा व्यासपीठावरती आपण पाहतोय। आमच्या गावचे माजी सरपंच लवशेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय। बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच सन्माननीय बिंदास शेठ अर्जुन पाटील, माजी उपसरपंच बिंदास शेठ पाटील सुनील पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर भास्कर दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय। सर्वांचं स्वागत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू आणि त्यानंतर मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करू। चलिए गेंदबाज तैयार है योगेश मणवी सर। देखिए बात करेंगे व्हाइट का हिजाब हम आज देखिए पूरे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में चर्चा हो रही है कि रायगढ़ पर नाइट मैचेस की बारिश हो रही है। इसके कारण है यही हमारे दानसूर दादा देखिए मंच पर बैठे हैं, क्योंकि हमेशा देखिए डोनेशन के रूप में लीजिए, हर सुख दुख में देखिए जुड़ते रहते हैं। घर में चाहे कोई फंक्शन हो, चाहे घर में चाहे कुछ मुश्किल हो, बड़ा प्यार देखिए दिल नरम हमेशा यहाँ पर। इसलिए देखिए रायगढ़ नगरी में हम नाइट मैचेस के बारिश है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए निराश कर रहे हैं कहीं ना कहीं से 15 रन बनाए, और जहां पर देखिए 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं। स्क्रीन पर देख सकते हो यहाँ पर अशोक सालुम के साथ देखिए हम देख सकते हैं संजय माथुर साहब, देखिए उनके साथ साथ है सुदेश फड़के साहब देख सकते हैं, सुनील शेठ पाटिल साहब, हमारे बिंदास सेठ है, माजी सरपंच उप सरपंच बिंदास सेठ है। नाम में भी दम है भाई, काम में भी दम है। योगेश मणवी सर ये चीज़ जानकारी ले रहे हैं। सर मुझे लगता है महागुरु एमडी सर जुड़ जाएंगे कुछ समय में। कहाँ कहाँ बेचारे वो भागे। नितलेश में मैं था, वहाँ पर भी 100 किंग मेकर बता रहे थे महागुरु कहाँ है भाई। लेकिन कल यहाँ थे, आज मुझे लगता है उसाटने का फर्स्ट नाइट है, उद्घाटन कंप्लीट करके यहाँ आएंगे। एक महागुरु देखिए यहाँ पर, क्योंकि हमें थोड़ा दिक्कत होती है जो मेहमान इतने करीब कंप्यूटर्स में कहूँगा, एक कंप्यूटर कमेंटेटर्स एंकर महागुरु एमडी सर, बिल्कुल ही कितने भी मेहमान आ जाइए भाई, मेहमानों का बहुत बारिश होता है रायगढ़ में, लेकिन उनके दिमाग में इतनी कंप्यूटर फीड है, काम बड़ी इत्मीनान से ले लेते हैं। बहुत बढ़िया। देखिए योगेश मणवी सर, देखिए इनकी भी तारीफ करना चाहूँगा। भविष्य में देखिए ये वो कद संभाल सकते हैं। गेंदबाज देखिए यहाँ से तैयार, अरे चलिए हवा में गेंद है, फील्डर्स गेंद के नीचे भाई। और बात करेंगे ना ये ओडोली टीम की तरफ जब भी कैच जाएगा ना, मैं कभी कमेंट्री में यही नहीं सोच के बैठूंगा कि कैच छूटने वाली है। तर याच दरम्यान गोडगावचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय बीडी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। विनंती करेल साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं। सन्माननीय बीडी पाटील साहेब यावं, आपण आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चलिए नागचर्य टीम भी देखिए हमने जिक्र कर रहे थे यहाँ पर हमदर्द ट्रॉफी का निश्चित रूप से, क्योंकि यहाँ पर भी देखिए एमएलए ट्रॉफी देखिए
पिछले 3-4 सालों से बघा गाड्या पार्किंग जेवढ्या फोर व्हीलर्स आहेत तुम्ही समोर कोणी लावू नका. व्यासपीठाच्या पाठीमागे लाईन मध्ये गाड्या लावा जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही आणि ट्रॅफिक जाम होणार नाही. व्यासपीठाच्या पाठीमागे भरपूर जागा आहे तर समोर आपण लाईन मध्ये अशा गाड्या लावू नका प्लीज. तर पाठीमागे आपण गाड्या लावायच्या आहेत. आतमध्ये येण्यासाठी 2 गाड्या मोकल्या ठेवा जेणेकरून आतमध्ये देखील गाड्या येऊ शकतील. योगेश मणिवी सर बहुत दिक्कत हो रहा है निश्चित रूप से पार्किंग के लिए बहुत सारे मैदान पर हैं लेकिन यहाँ से खुले मैदान है फिर भी आप पार्किंग पर रखिए. इसलिए योगेश मणिवी सर हम 4 व्हीलर नहीं लेते हैं भाई ओला में आते हैं. छोड़ दिया और गया दिक्कत नहीं जाकर गाड़ी को हटाने का. आता आलेली वॅगनर गाडी बघा. वॅगनर गाडी आपण थोडी पुढे घ्या रस्त्यावरती गाड्या लावू नका कारण आतमध्ये भरपूर जागा आहे. प्लीज पिवळा टी शर्ट आपण वॅगनर गाडी चलिए हो वॅगनर पुढे लावा थोडी कारण आतमध्ये गाड्या यायच्या आहेत. समोर रस्त्यावरती गाड्या कोणीच ठेवू नका. हा पुढे भरपूर जागा आहे बघा लाईन मध्ये गाड्या लावा. बिंदास सेठ सोच रहे होंगे अभी बाबू साहब बदलापुर में थे यहाँ कहाँ आ गए. यही सवाल मुझे हमेशा पूछा जाता है और सुबह जाकर उसार कर रात में कोपर खेलने. चलिए बात करेंगे नहीं शायद है 10 दिन की अभी छुट्टी डाल रहा हूँ आगे 27 से. लेकिन इस साल देखिए क्रिकेट की बारिश हुई है निश्चित रूप से. टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से निराश कर रहे हैं कहीं ना कहीं 17 रन पटाखों की आतिशबाजी. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय शनिवार दादा डोंगरे यांचं देखील आगमन होते. वेलकम दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आमदार चषकाच्या वतीनं रमेश शेट्ट मडवी यांच्या वतीनं आपलं स्वागत. चलिए यहाँ से देखिए बात करेंगे 2 गेंद इनिंग का बचा है. यहाँ से एक लो स्कोर देखिए यहाँ से देखने को मिलता हुआ. योगेश मणिवी सर देखिए टीम जब इस तरह से खेलती है ना फिर शायद जो केतन मात्रे देखिए अच्छी बात है ऑल इंडिया ओपन खेल रहे हैं लेकिन जो ग्रामीण में कहीं ना कहीं टीम यहाँ पर बिखर रही है फिर दिक्कत थोड़ा बनेगा निश्चित रूप से. लेकिन मेरे हिसाब से देखिए बाकी के खिलाड़ी को खेलना चाहिए अच्छा मौका बनाना चाहिए. आप एक खिलाड़ी के ऊपर निर्भर नहीं कर सकते हो लेकिन जब देखिए आप ए लॉर्ड से दुनिया की सबसे ताकतवर ग्रामीण टीम के साथ खेलने जाते हो तो फिर पूरी टीम आपके साथ होना चाहिए. ये भी बात है. लेकिन क्या करे बंदा जब बंदा हीरो बन जाता है तो फिर रिलीज तो करना पड़ता है पिक्चर. लेकिन से इसलिए तो कहता है इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है ग्रामीण में चमक जा बेटा आगे जाने का मौका मिलता है. यही तो एक मौका है भाई. लेकिन फिनिश किया देखिए यहाँ पर आखिरी गेंद के ऊपर इतना बड़ा तो टारगेट हम नहीं कहेंगे सेट किया है लेकिन से क्या गेंदबाजी की ताकत से यहाँ लड़ सकते हैं. 300 छक्का इस टूर्नामेंट का WTC लाइव देखिए जानकारी मिलता हुआ. चला मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया. दमदार व्यक्तिमत्व देवीचा पाड्याचे आमचे अशोक शेठ सालुंके साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय अशोक शेठ सालुंके सुदेशबाई पडगे यावर आपण आपले देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक रमेश शेठ मडवी आणि लालचंद मडवी यांच्या शुभास शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. सन्माननीय अशोक शेठ सालुंके साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. दमदार व्यक्तिमत्व आज दोन्ही संघ आलेले आहेत. टॉस ही होणार आहे. टीम गावदेवी घोट आणि जय हिंद देवरुंग ही लढत देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल या लढतीनंतर. आणि चौथी मॅच होणार आहे बघा I11 कोण संघ आणि वहाल संघ. आपण आले असेल तर आपण देखील नोंद करून घ्या कारण चौथी लढत आपली होणार आहे. नक्कीच सुदेश फडके साहेबांचा शुभ सन्मान. नेहमीच युवा पिढीसाठी ज्यांचा खूप मोठं योगदान असतो ते व्यक्तिमत्व म्हणजे सुदेशबाई फडके देवीचा पाडा यांचा शुभ सन्मान केला जात आहे. आणि याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होतंय. घोटगावचे दमदार व्यक्तिमत्व बीडी पाटील साहेबांचं आगमन होतं आणि खरं तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजय मात्रे साहेब या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही शुभ सन्मान केला जाईल. देवीच्या पाड्याचे आमचे संजय शेठ मात्रे साहेब यावं आपलाही शुभ सन्मान. नितलसचे आमचे महेश पावशे यांचा देखील आगमन होतोय त्यांचा देखील स्वागत. संजय शेठ मात्रे यांचा शुभ सन्मान लालचंद मडवी यांच्या शुभास केला जाईल. त्यानंतर आम्ही शुभ सन्मान करणार आहोत सिद्धी करवले अर्थात ग्रामपंचायत चे माजी सरपंच
लवशेठ पाटील आपलं नक्कीच स्वागत. त्यानंतर व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. नारिवली गावचे आमचे दमदार व्यक्तिमत्व जयेंद्रदादा पाटील यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान होईल. तर आमचे बोरदुल गावचे जयेंद्रदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. जयेंद्रदादा या पण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. जयेंद्रदादा पाटील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. आज मान्यवरांचा तापा आमच्या व्यासपीठावरती खरं तर मेगा फेस्टिवल मेगा फिनाले. जयेंद्रदादा पाटील नारिवली यांचा शुभ सन्मान होते. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन इथे शुभ सन्मान केले जाते. तसेच आमचे नारिवलीचे उमेश दादा पाटील आपण यावं आपलाही शुभ सन्मान इकडे केला जाईल. तसेच आमचे वल्लभगावचे सन्मान्य संजय दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. यावर संजय दादा या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय लाडके आयोजक रमेश शेठ मडवी आणि लालचंद्र मडवी यांच्या शुभाचे हा शुभ सन्मान इथे केला जात आहे. दिलगिरी व्यक्त करेल प्रेक्षकांचे की मान्यवर भरपूर संख्येने आलेत, त्यामुळे त्यांचं शुभ सन्मान करणं हे फार महत्वाचं आहे. नक्कीच सर्व पाहुण्यांचं स्वागत. मॅच सुरू झाले. काही सन्मान जे आहेत ते आपण नंतर करूया, परंतु तत्पूर्वी टॉस करणारे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करेल बोरदुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व डॅशिंग पर्सनॅलिटी दोस्ती दुनियेतला राजा माणूस माजी सरपंच बिंदा शेठ अर्जुन पाटील साहेब यावं. माजी उपसरपंच बिंदादादा पाटील आणि सुनील दादा पाटील आपण यावं. हे त्रिमूर्ती यांच्या शुभासे आपण करणार आहोत. टॉस मॅच नंबर तुम्ही पाहणार बिग फाईट सुपर 12 ची ही लढत आहे आणि दोन्ही बलाढ्य संघ 4 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ नक्कीच तर इथे टॉस केला जातोय. मॅच भरपूर चांगली असणार आहे. दोन बलाढ्य टीम सुपर 12 एका बाजूला संघ जय हिंद देवरुंग आणि गावदेवी खोट हे दोन संघ. हेड्स इज अ कॉल अँड टेल कॅप्टन जय हिंद देवरुंग संघ टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग येणार. थँक्यू. जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच देखील स्टार्ट आहे फार मोठी. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 28 टार्गेट असताना पहिल्याच बॉलवरती जीत भोईरनं जबरदस्त विकेट इथे संपादित केलं. त्यानंतर स्वेर बॉल इथे फेकला गेला. बॉलिंग ट्रॅकवरती जीत भोईर पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक नेला आकाश पाटील. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. लक्ष जरी कमी असलं तरी भरपूर तगडी गोलंदाजी करताना दिसतोय. वाकलन संघाचा हा गोलंदाज जीत भोईर या संघाचा परमकार्ड आहे. केतन मात्रे जरी नसला तर एक चांगली फाईट मैदानामध्ये देत असताना पाहायला मिळतं. जीत भोईर सलामीचा हा गोलंदाज विशाल पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यानं पहिल्याच बॉलवरती माघारी परतवले. आणि इथून आपण पाहता पुन्हा एकदा यावेळचा बॉल चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये, मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू जाईल सीमापार. येतोय तडाका. बिग शॉट षटकार. तुझा डोंगर बघ किती सुंदर. तर व्यासपीठावरती नारिवली गावचे दमदार व्यक्तिमत्व आमचे जयेंद्रदादा पाटील यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी 2020 आम्हाला डोनेशन आलंय. दादांचा आम्ही आभार व्यक्त करू. चंद्रकांत भोईर मॅच बघतात ऑनलाईन, त्यांचं देखील स्वागत. यावेळचा बॉल चिंटू हवेमध्ये होता. विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये लागतोय. वडवली ब संघाला. फलंदाज आकाश पाटील बॅक टू द डग आउट. आणि बीडी पाटील साहेब देखील व्यासपीठावरती आलेत. त्यांच्या वतीने देखील आमच्या स्पर्धेला 2000 रुपये देणगी स्वरूप आलेत. दादांचा आम्ही आभार व्यक्त करू.
कमी लक्षाचा पाठलाग मैदानामध्ये केला जातो आणि तसेच सिद्धी करोलीचे माजी सरपंच लवशेठ पाटील यांच्याकडून देखील आम्हाला 1500 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. 2 विकेट माघारी परतल्यात. नवीन बॅट्समन मैदानामध्ये कमलेश पाटील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 20 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. मागच्या बॉलवरती जी काही चुकी झाली होती त्यानंतर रिकव्हर केली मैदानामध्ये. जीत भोईरनं विकेट संपादित केलं, लगेच त्यानं प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये. तसेच तुर्बे गावचे दमदार व्यक्तिमत्व मनोहर शेठ भोईर साहेबांकडून देखील 2000 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि ते विकेट प्राप्त केली महत्वाची. कमलेश पाटील बॅक टू द डगआउट. या स्पर्धेसाठी दमदार व्यक्तिमत्व बादल बैलाचे मालक सन्माननीय अतुल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अतुल शेठ पाटील साहेबांकडून आम्हाला स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. मी अतुल शेठ पाटील यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये कमलेश पाटीलच्या पारीत अंत झालाय. जीत भोईरची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. एक चेंडूवरती मात्र मोठा फटकाला, त्यानंतर विकेट मागे विकेट संपादित करताना पाहायला मिळते. ही मॅच आपल्याला जिंकायची असेल तर हेच काही कार्य करावे लागेल मॅच मध्ये. तर नितलस गावचे आमचे कैलास पावसाणी कैलास दादा चौधरी यांचं देखील आगमन झाले. स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करेन आणि त्यांना इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आमदार चषकाच्या वतीनं आपलं स्वागत. रनआउटची संधी प्राप्त झाली होती. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये घडतोय काय, आणि इथून मात्र क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज. धावसंख्या 2 नी वाढेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. अनिष्का 11 वडवली ब संघाची 9 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंशिका 11 वडवली ब संघ खेळ करताना पाहायला मिळते. समीकरण उरते. येणारे 18 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठं योगदान लागलंय. आम्ही नेहमीच सांगतो ना की दोस्ती दुनियेतला राजा माणूस एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला नेहमी धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच बिंदास शेठ अर्जुन पाटील साहेबांकडून आम्हाला स्पर्धेसाठी मित्रांनो 10,000 रुपये देणगी स्वरूपाला आहेत. आणि माजी उपसरपंच बिंदास दादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आमचे लाडके आयोजक ज्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केलेत, वादल बैलाचे मालक चंद्रकांत भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच वादल बैलाचे मालक इथे आलेले आहेत व्यासपीठावरती. चंद्रकांत शेठ भोईर यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालं आणि आता मात्र काही क्षणातच वादल बैलाची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. आज वादल बैलाचा सत्कार इथे केलं जाणार आहे, कारण की मुंबईमध्ये आपण पाहिलं हिंद केसरी मैदान झालं आणि तिथे मात्र महाराष्ट्र केसरीमध्ये त्यानं गुलालाचा मानकरी ठरला. आणि ते मात्र आपण पाहू शकाल स्क्रीनवरती छोटा लक्षा, आमचे आधारस्तंभ रमेश शेठ मडवी यांच्या नावानं पळणारा, मात्र यावेळी जेलची नामी संधी. थर्ड अटेम्प्टला झेल ड्रॉप आणि ते चूक झाली आहे. झटक्यामागे झटके मिळत होते आणि अशा क्षणाला चूक करणं इथे मागात पडू शकेल वाकलन संघाला, कारण कमी लक्ष आपण डिफेन्स करता आणि या क्षणाला क्षेत्ररक्षण आपण चांगलं करणं गरजेचं आहे. उमेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती याला विकेटची नामी संधी प्राप्त झाली होती. जर विकेटची पडझड इथे झाली तर येणाऱ्या काळामध्ये संकटामध्ये येऊ शकते. वडवली बस संघ मात्र पहिल्याच बॉलवरती संधी गमावली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के दिले होते जीत भोईरनं. चांगला इथे मात्र लढा देताना पाहायला मिळतंय वाकलन संघ. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश, यावेळेचा बॉल इथे थोडीशी लाईन मिस झाली आहे. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. समीकरण उरले. येणारे 17 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रॅकेनला ऋतिक पाटील, एक टॅलेंटेड खेळाडू, स्वर्गीय रतनबा स्मृती चषकामध्ये बेस्ट बॅट्समन अवॉर्ड
ज्या फलंदाजानं स्वीकारला चेंडूखाली संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे तैनात, विकेटचं पतन धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये लागतोय वडवली ब संघाला. जगदीश मते यांचं देखील आगमन झालं आणि आमचे महागुरू यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धक्क्यामागे धक्के मैदानामध्ये देताना दिसतोय वडवली ब संघाला. गोलंदाजी करत असताना चौथा धक्का मैदानामध्ये लागला. ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट. आता मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीला गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसते वाकलन संघाची. ज्या प्रकारे गोलंदाजी राहिले, पहिल्या बॉलवरती चूक झाली, त्यानंतर लगेच विकेट संपादित करत असताना आपल्याला पाहायला मिळाला उमेश भोईर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जयेश पाटील सज्ज झालेत. स्टॅकनेनला यावेळी पुन्हा एकदा झेलची संधी आहे. अजून एक विकेट मॅच मध्ये झाली ट्विस्ट आणि सामना आता मात्र कुशल मुवमेंटला येईल यातील मात्र शंका नाही. धक्का क्रमांक 5 वडवली ब संघाला फलंदाज बारीचा अंत. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल उमेश भोईरचं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन ठेवलाय उमेश भोईर. पहिल्याच षटकामध्ये जीत भोईरची दमदार सुरुवात, त्यानंतर आपण पाहता उमेश भोईर आले, त्यानेही इथे विकेट संपादित केलेत आणि या शहराला मॅच आता मात्र बनताना दिसतोय. कमी टोटल जरी असलं तरी इथे चांगली फाईट देताना दिसतोय मैदानामध्ये वाकलन संघ. अतिशय चांगला सामना, प्रेक्षक वर्गाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा सामना मैदानामध्ये. यावेळेचा बॉल त्या मात्र शांत डोक्याने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली असती, यदा कदाचित चेंडू जर हातामध्ये आला असता तर रनआउटची संधी प्राप्त झाली असती मैदानामध्ये. मिळेल या बॉलवरती एक धाव, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 5 गडी माघारी परतलेत. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये कल्पेश पाटील आणि त्याला साथ देतोय विकास पाटील मैदानामध्ये. गोलंदाजी चांगली होताना दिसते, चांगली मॅच रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश भोईर सज्ज झालेत. त्यानं 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा, 2 सफलता. समीकरण 14 मध्ये 15 धावसंख्येची गरज. यावेळेचा बॉल अरुंद कार्पेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. रनआउट होईल का मैदानामध्ये आता मात्र चेक केले जाईल स्क्रीनवरती. एक्झॅक्टली घरलं काय मैदानामध्ये. क्लोज डिसिजन आहे, क्लोज डिसिजन आहे. तर मनोहर भोईर सर तुर्बे यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. शिक्षित व्यक्तिमत्व की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर जीवनामध्ये शिक्षण घेतल्याने अनेक अडचणींवर असे आपण मात करू शकतो. असे एक सुशिक्षित पदवीधर व्यक्तिमत्व मनोहर भोईर सरांचा हेतूची सन्मान आमचे ऑर्गनायझर रमेश शेट मडवी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आमचे जयेंद्रदादा पाटील यांना पाहतो, नारिवली राणी ढाब्याचे मालक आहेत. लवशेठ पाटील माजी सरपंच सिद्धी करवले, घोटगावचे उद्योजक बीडी शेठ पाटील घोट, सन्माननीय बिंदास शेठ पाटील माजी सरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख बुर्दुल, आपले स्वागत आहे. सन्माननीय अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितिलास, सन्माननीय कैलास शेठ पावशे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलेही आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. कैलास चौधरी आपले स्वागत आहे. सन्माननीय सुनील पाटील, सन्माननीय बिंदास पाटील माजी उपसरपंच बुर्दुल आणि भास्कर दादा पाटील, आपणा सर्वांचं आम्ही श्री साई क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर सन्माननीय रमेश शेठ मडवी मित्र परिवाराच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. महेश पावशे आणि जगदीश मते, जगदीश दादा मते कानपोली, आपलेही आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. सन्माननीय अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा
लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर रमेश शेठ मडवी यांच्या वतीने आपले स्वागत आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6 मैदानामध्ये क्लोज डिसिजन होता आणि इथून मात्र अजून एक फलंदाज माघारी परतलाय. रनआउटच्या स्वरूपात विकास पाटील. दुसरी धाव आता मात्र घातकी ठरली मैदानामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतला विकास पाटील. आणि धक्का क्रमांक आपण पाहता मैदानामध्ये लागत असताना 6 गडी इथे माघारी परतलेत. मैदानामध्ये वडवली ब संघाचे सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाले आहे. कमी टोटलचा आता मात्र पाठलाग करताना थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय वडवली संघ. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये आपण पाहता दमखम दाखवताना वाकलन संघाचे गोलंदाज मॅचमध्ये आता मात्र पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललंय. येणारे बॉल असतील ते मात्र 13 आणि करायचे या मॅच मध्ये आपण पाहता 14 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा बॉल लाऊड अपील मैदानामध्ये अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 7 मैदानामध्ये लागत असताना कल्पेश पाटीलच्या पारीचा अंत झालाय. काय मॅच एक. आपण इथे पाहतो चंद्रकांत शेठ भोईर साहेब यांचं आगमन झालेलं तुर्बे आणि त्यांच्या वादल बैलाचा जल्लोष मध्ये थोड्याच वेळा सत्कार इथे केला जाणार आहे. ज्यारित्या सत्कार तत्परी मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. बारा बॉल 14 धावसंख्येची गरज. येणारे षटक भरपूर महत्वपूर्ण असेल दोन्ही टीम साठी. तर सन्माननीय 100 किंग मेकर संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच नितिलस 100 किंग मेकर सरकार यांचं आगमन इथे होत आहे. रमेश शेठ मडवी आणि त्याचबरोबर श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये नितिलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच 100 किंग मेकर आदरणीय संतोष शेठ म्हात्रे अजय दादा पवार त्यांच्या सर्व सहकार्यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपणा सर्वांचं श्री साई क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर रमेश शेठ मडवी मित्र परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जिनेदादा पाटील माजी उपसरपंच बाबंजे. यो नितलच वाला अरे कोंदरे आला यो नितलच वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या नावात दम आहे रे आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या. तर व्यासपीठावर आत्माराम शेठ गायकर कोपरा यांचं आगमन झालेलं आहे. दिनू पालकर बाबंजे आपले मनपूर्वक स्वागत. हो टू कमेंट्री बॉक्स. 12 बॉल 14 धावसंख्येची गरज. फुल टॉस बॉल. यावेळी चुकी घडली आणि यावेळी जाईल चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि हा निर्णय येईल बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन पेंडिंग. यावेळी चूक करणं गोलंदाजांना आता मात्र भरपूर मागात पडली आहे टीम वाकलनला. कारण आपण पाहता फुल्लर लेनचा बॉल फेकला त्याच्यावरती आला षटकार आणि षटकार खूप काही सांगून जातोय आणि नोचा इशारा आलाय पंचांकडनं. फ्रीटची नामी संधी आता प्राप्त झाली आहे. समीकरण बदलते. येणारे 12 बॉल आणि करायचे अवघ्या 7 धावा.
8 धावा. यावेळचा बॉल आपण पाहिला मोठा फटका आला आणि आता मात्र आपण पाहता 7 धावसंख्येची गरज आहे. नोची ॲड झाली आहे. येणारे 12 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. फ्रीडची नामी संधी ते प्राप्त झाली आहे. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे विद्यमान संचालक तथा माजी सरपंच रोजन जनार्दन पाटील साहेबांचं आगमन झालं. जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आहे. जनार्दन शेठ पाटील साहेबांचं जल्लोषमध्ये इथे स्वागत केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम. बाविस्कर साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. झेलची संधी मैदानामध्ये होती आणि या क्षणाला झेल ड्रॉप झालेला आहे मैदानामध्ये. जर झेल यदा कदाचित झाला असतं तर मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं असतं, कारण की विकेट भरपूर गमावलेत. 7 विकेट माघारी परतलेत. या परिस्थितीला आपण पाहिलं फ्रीडची संधी सुद्धा होती आणि आपण पाहता समीकरण बदलतं. येणारे बॉल असतील 11 आणि 6 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. गोलंदाजाने केलेली चुकी कुठेतरी महागात पडली मैदानामध्ये वाकलन संघाला आणि आता मात्र पूर्णपणे फ्रंटपोर्टला येऊन ठेपलाय वडवली ब संघ. ज्या प्रकारे इथे मात्र बॅटिंग राहिली आहे. शुभम पाटीलच्या बॅटमध्ये आलेला षटकार खूप काही सांगून गेला वडवली ब संघाला आणि या मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण करत असताना वडवली ब संघ 11 मध्ये 6. टाकणीला रुपेश. यावेळचा बॉल चांगला डिलेवर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. असेच काही चेंडू इथे फेकावे लागतील. इकॉनॉमिकल स्पेल इथे हातलावा लागेल या मॅचमध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली जीत भोईर आणि त्याच्या संगतीनं उमेश भोईरनंच काय चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आले बॉलिंग ट्रॅकवरती करण भोईर आणि करण भोईरनं पहिला बॉल बीमर फेकला. यदा कदाचित तो चेंडू जर बीमर फेकला नसताना तर मॅचमध्ये भरपूर चांगली स्थितीमध्ये असता वाकलन संघ. जर तरला महत्व नाही. अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 8 मैदानामध्ये लागत असताना वडवली ब संघाला फलंदाज रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्स डीजे मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने 100 किंग मेकर दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस एकेकाली खऱ्या अर्थाने ज्यांना नितलस ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जात असतात ना व्यासपीठावर नेहमी बक्षिसांची आतषबाजी करण्यामध्ये पटाईत असतात. 100 किंग मेकर आदरणीय संतोष शेठ मातेसाहेब नितलस व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आत्माराम शेठ गायकर कोपरा सन्माननीय ज्यांना एकेकाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक RDC बँकचे संचालक होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय जनार्दन शेठ पाटील माजी सरपंच रोंजन आपले मनपूर्वक स्वागत आहे. चर्चा मैदानामध्ये तर सन्माननीय अजयदादा पवार आपले स्वागत आहे. दिनू पालकर सन्माननीय जिनेश पाटील माजी सरपंच बाबंजय उपसरपंच आपले स्वागत आहे. येणारे 9 बॉल 6 धावसंख्येची गरज. चर्चा आता मात्र रंगते आहे मैदानाच्या चौपेर प्रेक्षकांमध्ये. कोण सामना जिंकेल. 9 मध्ये करायचे 6 विकेट गमावलेत. 8 अजूनही 2 विकेट मैदानामध्ये बाकी आहेत. जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर यदा कदाचित आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. काय घडेल मॅचमध्ये. मॅचचा रिझल्ट काय असेल याच्याकडे लक्ष वेधले तमाम क्रीडा रसिकांचं. कमी लक्षाचा पाठलाग कशा पद्धतीने करावा हेच आता मात्र सांगतोय वाकलन संघ मैदानामध्ये. बॅकफूट लावून स्पंच करण्याचा प्रयत्न. रन घेण्याची संधी इथे प्राप्त केली आहे. सिंगल इथे धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. संयमी क्रिकेट मैदानामध्ये दाखवला जातोय. फलंदाज शुभम पाटील स्ट्रॅकेनला त्याला साथ देतोय आकाश पाटील. इनॅट क्रमांक 10 वरती आलेला फलंदाज. 8 मध्ये करायचे 5 विकेट बाकी आहेत वडवली बी संघाकडे 2. अशा परिस्थितीला विकेट टेकिंग गोलंदाजी हेच चित्र मैदानामध्ये आलं तर वाकलन संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र विकेट येणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती करण भोईर सज्ज झालाय. संयमी खेळ मैदानामध्ये. सिंगल वाचवावी लागेल मैदानामध्ये वाकलन संघाला आणि इथून मात्र चांगलं कार्य करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. तर फलंदाजाला सुवर्ण संधी आहे बघा. फलंदाजाने जर षटकाराची आतषबाजी केली तर प्रत्येक षटकारासाठी BD शेठ पाटील घोट उद्योजक यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. येणारे 7 बॉल 4 धावसंख्येची गरज. 7 बॉल 4 धावा. स्टाकनेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आकाश पाटील.
खेळाडू कक्षातून आवाज द्यायचा नाहीये. वडवली ब संघ याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज करण भोईर. यावेळचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाले. येणारे 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. सहा बॉल 4 धावा. आता सामना कोण जिंकेल हा प्रश्नचिन्ह. सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. अतिशय चांगला क्रिकेट मैदानामध्ये वाकलन संघानं जिद्द दाखवली आहे. मैदानामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जर गोलंदाजानं चूक केली नसती ना तर सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण झाली असती वाकलन संघाची. कारण की आपण स्पेल पाहिलं जीत भोईरचा हा स्पेल पहिला स्पेलमध्ये त्यानं 3 विकेट 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर उमेश भोईर आले. हॅलो सन्मानित दैवत शेठ पाटील उसाडणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं रमेश शेठ मडवी मित्र परिवाराच्या वतीने स्वागत आहे. निर्णायक षटक 6 मध्ये करायचे 4. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अवी भोईर. आणि आपण पाहिलं तर अवी भोईर विक्रम त्याच्या नावावरती येत. जेव्हा वडवली ब संघाच्या विरोधात कमी धावा असतात ना तेव्हाच त्यानं धावा डिफेन्स करताना मी नेहमीच पाहिलाय. चला विकास आपण बाहेर यायचा आहे. चला वेल घेऊ नका विकास. तर लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. आणि क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व उसाडणे गावचे दैवत शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. आज आमचे बिंदास शेठ पाटील शिवसेना विभाग प्रमुख आहेत. बुर्दुल श्रीमलंगाड आणि एकेकाली बुर्दुल ग्रामपंचायतीच्या सरपंच होण्याचं भाग्य त्यांच्या सौभाग्यवतीनं लाभलं. मनपूर्वक आपलंही सहर्ष स्वागत आहे. 6 मध्ये करायचे 4 आणि असे विक्रम वडवली ब संघाच्या विरोधात अवी भोईरनं नेहमीच करताना मी पाहिलंय. मात्र आज तो इतिहास पुन्हा एकदा पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम पाटील. 6 बॉल 4 ची गरज. संयमी खेळ. फुल्डर लेनचा बॉल इथे फेकला. 1 धाव इथे झाली. कंप्लीट ओव्हरपेकी झाली. इथे फायदा मिळेल. एका धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये. अशा परिस्थितीला जर आपण अशा चुका कराल ना तर मैदानातून बाहेर व्हावं लागेल. या स्पर्धेतून बाहेर होऊ शकेल वाकलन संघ. चूक घडली मैदानामध्ये. आधीच दुष्काळ आणि त्याच्यामध्ये 13वा महिना. समीकरण बदलते. येणारे 5 बॉल 2 धावसंख्येची गरज. सातत्यानं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला जातोय आणि त्या ठिकाणी फिल्डर सज्ज असणं तितकंच गरजेचं आहे. हाय स्टँडिंग फिल्डिंग आपल्याला करावी लागेल या मॅच मध्ये. 5 मध्ये 2 धावसंख्येची गरज. स्पीडअप करा प्लीज. स्पीडअप करणं गरजेचं असेल. अजूनही 2 विकेट बाकी आहेत वडवली ब संघाचे. विकेट टेकिंग गोलंदाजी ते करावी लागेल. अवी भोईरला 5 मध्ये करायच्या 2. सामना भरपूर चांगला. प्रेक्षकांची अतोनाट गर्दी. आणि आता मात्र सामन्याला कलाटणी कोण देईल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 1-1 धाव इथे वाचवावी लागेल मैदानामध्ये वाकलन संघाला. प्रेशराइज क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 मध्ये 2. अवी पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. 5 बॉल 2 धावसंख्येची गरज. संयमी क्रिकेट मैदानामध्ये खेळला जातोय. बॅकफुटला मोठा फटका घेण्याचा संधी होती. रनआउटची आणि ते चूक घडली आणि सगळ्या खेळाडूंचे हात आता डोक्यावरती. सामना झालाय फिनिश. सामना इथे फिनिश झाला. मॅच जिंकली आहे अनिष्का 11 वडवली ब संघानं. अभिनंदन करूया वडवली ब संघाचा. हार्ड लक टीम वाकलन. या षटकामध्ये चुका घडल्या. तर इथे आता जी लढत झाली या लढतीमध्ये ते वडवली क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने विजय संपादित केलं. त्यांचं अभिनंदन. वाकलन क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. तर इथे बघा सन्माननीय तुर्बे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व. एकच नाद बैलगाडा शर्यत. सन्माननीय चंद्रकांत शेठ भोईर यांच्या बैलाचं आगमन होत आहे. 5-7 दिवसापूर्वी खऱ्या अर्थाने ज्या बैलाने एका मोठ्या महान